श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 25. रुद्राक्ष महिमा. शिवाराधनेच्या पद्धती आणि त्यांचे फळ. श्री धर्मगुप्तांना मी विनंती करून विचारले, महाराज, शिवाराधना कशी करावी? शिवाराधनेच्या विविध पद्धतींचा बोध करून मला अनुग्रहित करावे. श्री धर्मगुप्त यांनी अशा प्रकारे विवेचन केले. ते म्हणाले, ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचे जपानुष्ठान करून शिवाची आराधना करावी. ही झाली पहिली पद्धत. महान्यासाचे विधान ही दुसरी पद्धत आणि रुद्राभिषेकाने शिवार्चन करणे ही तिसरी पद्धत आहे. पंचाक्षरी मंत्रातील 5 अक्षरे ही पंचमहाभूतांची प्रतीके आहेत. जीव हा पशुप्रमाणे ममता, मोह आदींच्या बंधनात फसल्यामुळे त्याला पशु म्हटले गेले आहे. या पशुबंधाचे विमोचन करणाराच पशुपतीनाथ आहे. शिवपंचाक्षरी मंत्राच्या शास्त्रात पंचकोनी नक्षत्रासारखे वर्णन आढळते. या पंचकोनी मंत्रात मोक्ष प्रदान करणारे मंत्र पहिल्या वर्गात, भोगभाग्यादी देणारे मंत्र दुसऱ्या वर्गात समाविष्ट असतात. पंचोपचारांमध्ये भूतत्वाचे चंदन, जलतत्वाचे नारळ पाणी, अग्नितत्वाचे दीप आराधन, वायुतत्वाचे सुगंधित धूप आणि आकाशतत्वाचे घंटानाद असे उपचार असतात. अशा प्रकारे शिवाराधनेच्या 5 पद्धती पंचभूतांचे प्रतिनिधित्व करतात. पंचाक्षरातील 5 अक्षरे त्यांच्या तत्वानुसार साधना करणाऱ्या साधकांना या 5 रंगांतून तत्वांचे दर्शन घडवितात. 1. पांढऱ्या शुभ्र मोत्यासारखा पांढरा पारद किंवा चांदीसारखा चकचकीत प्रकाश. 2. प्रवाळासारखी अरुण कांती. 3. पिवळ्या हळदीसारखी सोनेरी कांती. 4. निळ्या वर्णात निळ्या आकाशासारखी विश्वव्यापी कांती. आणि 5. शुद्ध धवल कांती. भ्रूमध्यात 5 रंगाची ज्योत प्रकाशित होणे यालाच ऋषीश्वरांनी संध्योपासना असे नाव दिले आहे. यंत्र, पंचतत्व साधना, योग साधना, आत्मसमर्पण हे सर्व प्रधान असे साधनांश आहे. या पद्धतींचा अवलंब केल्याने देहात्मबुद्धीचा नाश होतो. जीवांचा देह हाच देवालय आणि त्यात विराजमान असलेला आत्मा हाच शिवात्मा यांच्या तादात्म्यानेच मोक्षप्राप्ती होते. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी पंचाक्षरी जप, महान्यासपूर्वक शिवाराधना, रुद्राभिषेक हे उपयुक्त आणि कल्याणप्रद ठरतात. विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. गणेशाला मोदक अतिप्रिय आहे. सूर्याला सूर्यनमस्कार प्रिय आहे. चंद्राला अर्घ्य प्रिय आहे. अग्नीला हवन प्रिय आहे. त्याचप्रमाणे शिवाला अभिषेक प्रिय आहे. अभिषेक केल्याने शिव संतुष्ट होतात. ब्रह्मकल्पातील प्रलयाच्या वेळी भविष्यातील सृष्टीसाठी सकल जातींचे बीज म्हणजेच समस्त जीवराशी, वृक्ष, औषधी, वनस्पती इत्यादींचे बीज एका पूर्ण कुंभात भरले होते. त्यात अमृत, सर्व नद्यांचे जल आणि समुद्रातील जल घालून गायत्री मंत्राद्वारे आपल्या प्राणशक्तीचे त्यांनी आवाहन केले. या कुंभालाच पूर्ण कुंभ असे म्हणतात. या कुंभातील अमृताचे सिंचन निरंतर या पृथ्वीवर केले गेले. या कलशातील जलाचा अमृताचा अभिषेक ऋषींनी प्रामुख्याने कैलास पर्वतावर केल्याने ते अमृतस्थान या नावाने प्रसिद्ध झाले. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अमरनाथ गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार होते. या दैवी शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास समस्त पापांचा नाश होतो. वसिष्ठ आणि अगस्त्य मुनींचा जन्म. जेव्हा हे पूर्ण कुंभ उलटले तेव्हा त्याच्यातून 2 महामुनी अवतरित झाले. त्यापैकी पहिले वसिष्ठ मुनी आपल्या शुभ्र तेजाने तळपत होते आणि दुसरे अगस्त्य मुनी जे नीलवर्णाचे असून त्यांची कांती अत्यंत तेजोमय होती. ते मित्र वरुणांच्या अंशरूपाने जन्मले. पूर्ण कुंभातील अमृतीकरण केलेल्या जलाने 11 वेळा 11 रुद्राभिषेक केल्यास 11शीचे पुण्यफळ 11 रुद्ररूप हे स्वतः शिवांकडून प्राप्त होते. 11 रुद्र व वैष्णव संप्रदायातील 11शी व्रताचा असा अगदी जवळचा संबंध आहे. यामुळे शिव आणि केशव हे अभिन्न रूपच आहेत. नमक सहित रुद्राभिषेक केल्यास अकाल मृत्यू दोषाचे हरण होते. सोमग्रहाची अधिष्ठात्री देवता चंद्र आहे. चंद्र पुनरुज्जीवनासाठी मूळ साधन शक्तींचा वर्षाव करतो. या चंद्रकलेचे स्थान योगी पुरुषांच्या भ्रूमध्यात भुवयांच्या थोडे वर सहस्राराच्या समोर चमकत असते. भगवान शिवाच्या विविध रूपांचे वर्णन. या कारणाने शिवाच्या शिरावर चंद्रकला आहे असे सांगितले जाते. गुर्जर देशात म्हणजे गुजरातेत असलेल्या सोमनाथांच्या मंदिरात चंद्रकला शिला वापरूनच शिवलिंगाच्या मस्तकावरील पांढरी चंद्रकोर चंद्रकला केली आहे.
येथील ज्योतीसारखे चमकणारे स्फटिकाचे ज्योतिर्लिंग पूजिले जाते. शास्त्राचे असे वचन आहे की स्वतःमध्ये रुद्रतत्व आल्याशिवाय रुद्राभिषेक करू नये. महान्यासामध्ये काळ म्हणजे स्वरूपाचा संहार करणारे, त्यासाठी अभिषेक करणाऱ्यांनी कालात्मक होऊन यज्ञस्वरूप शरीरात न्यास करून रुद्राभिषेक करावा. बोधायन महर्षींच्या महान्यास रुद्राभिषेक विधानात शिवाचे वर्णन तत्पुरुष, अघोर, सद्योजात, वामदेव, ईशान अशा प्रकारे केले होते. तत्पुरुष मूर्ती प्रलयाग्नी विद्युत वर्ण असते. अघोर मूर्ती मेघवर्णाची असते. सद्योजात मूर्ती चंद्राच्या रंगाप्रमाणे धवल असते. वामदेव मूर्ती बर्फासारख्या गौरवर्णाची असते. ईशान मूर्ती ही तेजोमय असून आकाशवर्णाची असते. रुद्र सहस्रादी संख्येत असतात. रुद्राचे गण या नावाने संबोधल्या जाणाऱ्या देवता एका गणात 30,000 याप्रमाणे एकादश सहस्र गणात 33 कोटी रुद्राचे गण असतात. हेच गण भूमी, आकाश, अंतरिक्ष, जल, वायू, शरीर, प्राण आणि मन यांना व्यापून असतात असे वेदांमध्ये प्रतिपादित केले आहे. श्रीपाद प्रभूंची अर्चना व स्मरण करणाऱ्या भक्तांना 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह. या 33 कोटी रुद्रांचा अधिपती श्री गणपती आहे. याच कारणाने आपल्यातील गणपती तत्वास योग मार्गाने दर्शविण्यासाठीच श्रीपाद प्रभू गणेश चतुर्थीच्या दिवशी या भूमीवर अवतरित झाले. यामुळे श्रीपाद प्रभूंची अर्चना व स्मरण करणाऱ्या साधकांना 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह प्राप्त होतो. रुद्राक्षांचे वर्णन. शिवभक्तांना रुद्राक्ष धारण करणे अनिवार्य आहे. तो अत्यंत लाभप्रद असतो. रुद्राक्षाच्या 4 जाती आहेत. त्या याप्रमाणे आहेत. 1 ब्राह्मण जात, दुसरी क्षत्रिय जात, तिसरी वैश्य जात आणि चौथी शूद्र जात. या ब्राह्मण जातीचे रुद्राक्ष पांढऱ्या रंगाचे असतात. हे रुद्राक्ष प्राप्त होणे खूप कठीण असते. क्षत्रिय जातीचे रुद्राक्ष लाल मधाच्या रंगाचे असतात. चिंचोक याचा रंग असलेले रुद्राक्ष वैश्य जातीचे असतात, तर काळ्या रंगांचे रुद्राक्ष शूद्र जातीचे असतात. सर्वसाधारणपणे पंचमुखापासून ते 16 मुखी असलेले रुद्राक्ष मिळतात. दुधात अथवा पाण्यात रुद्राक्ष घातल्यास तो बुडतो. हलके रुद्राक्ष, कोवळे रुद्राक्ष धारण करणे निषिद्ध असते. रुद्राक्षाला तांब्याच्या पळीखाली दाबून त्याच्या खाली तांब्याचे पंचपात्र पालथे ठेवावे. रुद्राक्ष खरा असल्यास तो प्रदक्षिणेच्या दिशेने फिरतो. काही रुद्राक्ष अप्रदक्षिण म्हणजेच उलट्या दिशेने फिरतात. ते रुद्राक्ष दारिद्र्य आणतात. असे रुद्राक्ष गृहस्थांनी वापरू नये. गृहस्थांनी असे रुद्राक्ष वापरल्यास पत्नीचा मृत्यू, कुटुंबाची राख रांगोळी, कुटुंबाचा त्याग करून सर्वसंग परित्यागाचा योग अशासारखी अरिष्टे उद्भवतात. परंतु अशा रुद्राक्षांचा उपयोग संन्यासी लोक करू शकतात. कालाग्नी रुद्राने असे सांगितले की पांढरे रुद्राक्ष ब्राह्मणांनीच वापरावे. क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी हलके पिवळे आणि शूद्रांनी काळ्या रंगाचे रुद्राक्ष धारण करावे. हे रुद्राक्ष त्यांच्यासाठी अनुकूल असून त्यांच्या पापांचा नाश करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. एकमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारी स्वरूप असतो. त्रिमुखी अग्निस्वरूप, चतुर्मुखी ब्रह्मस्वरूप, पंचमुखी कालाग्नी स्वरूप, षड्मुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचे स्वरूप असतो. सप्तमुखी रुद्राक्ष मन्मथाचे स्वरूप, अष्टमुखी रुद्राक्ष रुद्रभैरवाचे स्वरूप, नवमुखी रुद्राक्ष कपिल मुनींचे स्वरूप असतो. हा रुद्राक्ष अत्यंत दुर्लभ असतो. या रुद्राक्षामध्ये विद्याशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, शांतशक्ती, वामशक्ती, ज्येष्ठाशक्ती, रौद्रशक्ती, अंगशक्ती, पश्यंती अशा 9 प्रकारच्या शक्ती असतात. या कारणानेच नवमुखी रुद्राक्ष धर्मदेवता स्वरूप असतो. दशमुखी रुद्राक्ष साक्षात रुद्रस्वरूप, द्वादशमुखी रुद्राक्ष द्वादशादित्य रूप असतो. अशा प्रकारे रुद्राक्षांचा विविध देवतांशी संबंध असतो. प्राकृतिक प्रवृत्ती आणि निवृत्ती, वैराग्य गणांचा अधिपती श्री गणपती आहे. त्याचे तत्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात श्रीपाद प्रभूंनी धारण केले आहे. त्यामुळेच ते 33 कोटी देवतांचे दिव्य स्वरूप आहे. एवढेच नाही तर या सृष्टीतील अणुरेणूंची प्रत्येक हालचाल श्रीपाद प्रभूंच्या संकल्पानेच होत असते. सृष्टीच्या सर्व चलनाचे मूल कारण श्रीपाद प्रभूच असून सर्व कारणांचे कारण स्वरूप तेच आहे. ते शिवस्वरूप आहेत असा भाव मनात ठेवून त्यांचे पूजन केल्यास ते विष्णू रूपात दिसतात आणि विष्णू रूपात त्यांची आराधना केल्यास ते शिवरूप दिसतात. परंतु मनातील तर्कवितर्काचा मल काढून टाकून त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास ते यथार्थ रूपात दिसतात. अशा प्रकारे शिवाराधनेच्या विविध पद्धतींचे यथार्थ वर्णन करून रुद्राक्षांशी निगडित असलेल्या इतर अनेक बाबींचे स्पष्टीकरण
श्री धर्मगुप्त यांनी केले. त्यानंतर त्यांनी माझ्याबरोबर कुरुगड्डीला चालण्याची व श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन आपला जन्म कृतार्थ करण्याची इच्छा प्रदर्शित केली. अशा प्रकारे मी म्हणजे शंकर भट्ट आणि धर्मगुप्त आम्ही दोघेही कुरुगड्डीला पोचलो आणि आम्ही श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले. त्यांनी योग निद्रेतच आपले नेत्र उघडून आमच्याकडे पाहिले आणि म्हणाले, वा, काय उत्तम चर्चा चालली होती तुमची आपसात. श्रीपाद शिवस्वरूप आहेत. मीच श्रीपाद आहे का? तसे नसेल तर श्रीपादच मी म्हणून आले आहेत काय? मी कोण आहे? हे धर्मगुप्ता, या सर्व विषयांचे विवरण माझ्यासाठीही करून सांग ना. यावर धर्मगुप्त श्रीपाद प्रभूंना म्हणाले, मी पीठिकापुरमला श्री महागुरूंच्या दर्शनासाठी जात असताना माझे मेहुणे बहिणीचे यजमान श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांनी मला सांगितले होते की श्रीपाद प्रभूंबरोबर कोणताही तर्कवितर्क करू नकोस. त्यांच्या पुढे केवळ संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवून त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घे. त्याप्रमाणे मी अनन्य भावाने तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर म्हणजे माझे मौनच राहील. जिथे वेदसुद्धा श्रीपाद प्रभूंचे यथार्थ वर्णन न करू शकल्याने मौन राहिले, तर धर्मगुप्तासारखा सामान्य साधक याविषयी काय बोलणार? माझे ज्ञान ते काय? मी तर अल्पज्ञ आहे. धर्मगुप्ताचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून श्रीपाद प्रभू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आम्हा दोघांनाही चरणस्पर्श करण्याची संमती दिली. आम्ही मोठ्या प्रेमाने आनंदाने प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला आणि काय आश्चर्य, आम्ही दोघेही ध्यानावस्थेत गेलो. त्या अवस्थेत किती वेळ गेला याचेही भान राहिले नाही. ध्यानावस्थेतून बाहेर आलो तेव्हा सायंसंध्येची वेळ झाली होती. श्रीपाद प्रभूंनी आम्हाला कृष्णा नदीचे पात्र ओलांडून पहिलं तीरावर जाण्यास सांगितले. आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन केले. आम्ही दोघांनीही ती रात्र श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे स्मरण करीत घालवली. केव्हा तरी निद्रादेवीच्या कुशीत शिरलो. प्रातःकाळी डोळे उघडले ते कुठून तरी अदृश्य असा मधुर कंठरव ऐकायला आला. काही योगीजन श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा जप करीत होते. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 25 समाप्त.